श्रीराम समर्थ. मी शरीर तो आत्मा. हे कोण म्हणते माहिती? भगवंत म्हणतोय. बाह्य जगाचं उद्धवाचं भान जणू लोपलं होतं. त्याचं सर्वस्व असा श्रीकृष्ण सखा त्याच्या समोर होता आणि त्याच्या समोर भक्तांचं आख्यान करीत होता. भक्तांना आजपर्यंत भगवंताची कितीतरी स्तुती स्तोत्र गायली असतील, आख्यानं केली असतील, पण आज भक्तांचं गुणगान भगवंत करतोय. राधाच केवळ कृष्णमय नव्हती झाली, तर कृष्णही राधामय झाला होता. हनुमंतानं सुद्धा प्रभू रामचंद्रांना जेव्हा जेव्हा पाहिलं तेव्हा तेव्हा ते भरताचं नाम जपत देहभान विसरत होते. आणि नंतर जेव्हा संजीवनी पर्वत घेऊन जेव्हा द्रोणागिरी पर्वत घेऊन मारुतीराय आले, तेव्हा परतताना अयोध्येमध्ये भरताच्या सर्व संवेदना लोपलेल्या होत्या. खऱ्या भक्ताची आणि भगवंताची हीच गत असते. भगवंताला भक्ता वाचून आणि भक्ताला भगवंता वाचून दुसरं सुचतच नाही, स्मरतच नाही. त्या भक्तासाठी व्याकुळ होणारा श्रीकृष्ण उद्धवाला भक्तांचं महात्म्य सांगतोय. उद्धव तरी श्रीकृष्णापेक्षा वेगळा होता का? जणू काही श्रीकृष्ण आरशासमोर बसून आपलंच प्रतिबिंब न्याहाळत होता. ते आख्यान गाताना त्याचं रोमरोम हे उद्दीपित होत होते, डोळ्यातनं अश्रू येत होते. भगवंत अर्थतेने सांगत होते की बाबा रे, माझ्या भक्तांना कुठे जावं, काय करावं, कशाचीच जाण उरलेली नसते. वैकुंठाला मध्ये त्यांना यायचंच नसतं. उलट मीच त्यांच्याकडे धाव घेतो. ते येत नाहीत ना, मग मीच त्यांचं घर वैकुंठ करून टाकतो. तिथं ज्ञानाची पहाट फुटते आणि अनेक संत इथे भावभक्तीने इथे जमा होतात. चारी मुक्ती त्यांच्या पायाशी सेवा तत्परतेने पडत असतात, पण त्यांना त्या मुक्तीशी न कर्तव्य असतं ना रिद्धी सिद्धीशी असतं. माझ्याशिवाय त्यांना आणखी या जगात आहेच काय मिळवायचं, माझ्याशिवाय कशाचीच आस त्यांना नसते. या वृत्तीने ते आत्मतृप्त आणि आत्ममग्न असतात हे खरं. उद्धवा, अशा निश्चयी भक्तांनी मला ऋणी करून ठेवले रे. मी देखील मग त्यांच्यावर अगदी मनापासनं प्रेम करू लागतो. ते जिथे जिथे दृष्टी टाकतात ना, तिथे तिथे मी प्रगट होतो आणि त्यांच्याकडे आर्ततेने पाहू लागतो. भक्त स्वभावे बोलो जाये, त्याचे बोलणे मीच होय. त्याच्या बोलण्या सभाये, मीची राहे शब्दार्थे.